मेजून 6 अमावस्येला जर तुम्ही नारळाचा, दही भाताचा, कापूरचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून दीपचा आणि आरतीची सेवा म्हणजेच काय समईची सेवा मी जर सांगितल्या पद्धतीने करा तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, कुणी करणी बाधा किंवा तुमच्या घरात काही लॉस होत असेल, तुमच्या घराची बरकत थांबली असेल, कुठं ना कुठं तरी तुमच्या घरावर संकट, आरोग्य, शरीराचे प्रश्न, बरेचसे संकट तुमच्यावर येत असतील तर ह्या सेवेने संपूर्ण संकटाचा नाश होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि क्रमशः मी जशा सेवा सांगेल त्या क्रमशःच करायचे, पुढे मागे करू नका. सुरुवातीपासून एंड पर्यंत जशा सेवा सांगेल तशा करा आणि अनुभव चांगला घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. सेवा केला तर मेवा मिळतो आणि आपली सेवा कुठेही मी परत सांगेन की अंधश्रद्धेची सेवा नाहीये. आपली सेवा स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची, त्यामुळे निश्चितच तुम्ही विश्वास ठेवून सेवा करा आणि सेवेला लागा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आपला उद्योगधंदा असेल, आपल्या उद्योगधंद्यात वाढ होते परंतु तो पैसा कुठे जातो हे समजत नाही किंवा उद्योगधंद्यात खूप धडपड करते, खूप म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पळतच असतो. कोणीही बघा, छोटा असू द्या किंवा उद्योगधंदा मोठा असू द्या, प्रत्येक जण घरातला मेंबर, प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतं पण अपयश येते. आपल्याला हातावरली यशच येत नाही. प्रचंड पारायण करून झाले, अनुभव घेतला असेल तुम्ही किंवा शांती कुणीकडे केलं असेल, पत्रिका दाखवली असेल, बरेच ठिकाणी तुम्ही प्रयत्न करताय, धडपडताय पण अपयशच येते हातात. ह्याचा परिणाम काय होतो? आपल्या घरी पितरांचा त्रास असतो, आपल्या घरी देवाला चुकीचा असतो. बघा, ह्यातील तुमच्या जर कोणत्या गोष्टी असल्या तर 100% हा उपाय करून बघा, प्रत्येकाला लागू असतो. आपल्या घरी निगेटिव्हिटी फैललेली असते किंवा आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली असते किंवा एखादी वाईट व्यक्ती येऊन आपल्या घरात वाईट शक्ती म्हणजे वाईट शक्ती पसरवत असते. अनुभव या आसपास लोक अशीच असतात आणि एखाद्याने करणी बाधा केलेली असते तेही आपल्याला लागू राहतं किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पित्र, कुठलं पित्र असतात ते आपल्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी. आणि सगळ्यात म्हणजे काय, एखादी वाईट शक्ती जर आपल्या घरात म्हणजे करणी बाधा, शेजाऱ्यांना आपली बढती आधी झालेली बघवत नाही त्यामुळे आता आपण कुठेतरी लॉसमध्ये जात असतो, हे आपल्या कळत नाही. कोणी खाण्यातून कशातून घालतं म्हणून आपण आपल्या सेवेत बघा परांना आपण नेहमी वर्ज करत असतो. आपल्याला गुरु माऊली नेहमी सांगत असतात आपण स्वामी सेवा करताना आपल्याला परांना कधीही खाऊ नये, कारण कुठलं अन्न कशाच्या हेतून असतं हे आपल्याला माहित नसतं, तशा स्वरूपात असतं. तर या बाधा आपल्याला खूप त्रास देत असतात आणि मग आपल्याला आपलं जीवन नैराश्याकडे घेऊन जात असतं. मग आपण यासाठी काय करायचं? बरंच प्रचंड म्हणजे गुरुचरित्र पारायण झाले, सारामृत झाले, क्रमशः आपण 3 अध्याय 11 माळी जप तर करत असतो. अदरवाईज पठण म्हणा तारक मंत्राचे किंवा कानावाटे ऐकण्या म्हणा किंवा मुखावाटे वेळ असेल तरी करू शकतो. सगळी सेवेकरी करतात पाहतोय, परंतु तरी सुद्धा घरात निगेटिव्हिटी जायला मागतच नाहीये. म्हणजे इतकं आपलं घर तुडुंब भरलेलं आहे. तर यासाठी काय करायचं? ह्या अमावस्या खूप प्रचंड आहे, म्हणजे येणाऱ्या अमावस्यापासून 6 अमावस्या आपल्याला खूप रिझल्ट देऊन जाणार आहेत. पण 6 अमावस्या आपण वळीनं करायच्या तर काय करायच्या, कशा स्वरूपात करायच्या, कोणती तोडगा वापरायचा, कोणती सेवा आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार. हॅलो नमस्कार, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, छोटीशी कमेंट करा. कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असेल तेही विचारत जावा, त्याचे निवारण निश्चितच केले जाईल. तर बघा, 6 अमावस्याला आपण कोणती सेवा करायची, कशा स्वरूपात करायची निश्चितच सांगायला चालू करते. तर या सोमवारी अमावस्या आहे तर आपण घराच्या चारही कोपऱ्यावर बाहेरच्या साईडला दही भात केळीच्या पानावर ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तो पाण्यात विसर्जन करायचा. जर 6 अमावस्याला तुम्हाला ह्या करायचे, पहिला हा तोडगा, दुसरा तोडगा 3 सांज वेळेस म्हणजे 6:30 सुमारास नारळ घ्यायचा, खालून वर उतरायचा. आपलं वाहन म्हणजे गाडी असेल 4 चाकी, दुचाकी, तसंच कुणाशी शब्द बोलायचे नाहीत, तोच नारळ गाडीवर खालून उतरायचा आणि कुणालाही त्रास होईल अशा ठिकाणी नाही टाकायचा, वड्यात किंवा पाण्यात विसर्जन करून टाकायचा. हा दुसरा तोडगा. तिसरा तोडगा, तो नारळ तोडून म्हणजे फिकून आल्यानंतर, पाण्यात सोडून आल्यानंतर एक नारळ दुसरा एक घरात घ्यायचा, त्याच्यावर भीमसेन कापराचा एकच वडी घ्यायची, थोडस 5 ते 6 किंवा 7 तांदळाचा अक्षता आपण घ्यायच्या आणि त्या नारळावर ठेवायच्या. त्या नारळावर फक्त हळद व्हायची, कुंकू व्हायचं नाही, हळद व्हायची आणि कापूर पेटवायचा. कापूर पेटल्यानंतर काय करायचं, माझ्या घरातील जर कुणी करणी बाधा केली असेल तर निघून जाऊ दे, माझ्या घरात जर कुणाची वाईट नजर असेल तर निघून जाऊ दे, माझ्या घरात जर पितरांचा त्रास असेल तर निघून जाऊ दे, तो म्हणायचा. शेंडी देवाऱ्याजवळ म्हणायचा आणि देवाऱ्यानंतर बाहेर आपण किचन, घरामध्ये तुमचा देवारा असेल किचनमध्ये तरी मग काय प्रॉब्लेम नाहीये, बाहेर दुसरीकडे असेल तर आपण तिथून यायचं. किचनमध्ये आपण काय करायचं, आग्नेय साईडला तो नारळ ठेवायचा आणि ते
तर तो नारळ एका कोपऱ्यात ठेवायचा, तो कापूर जळेपर्यंत तुमच्या मनातील वाईट म्हणजे ते वाईट निघून जाऊ दे, माझ्या घराला लागलेली वाईट शक्ती निघून जाऊ दे, माझ्या घरातील वाईट कलह वादविवाद होता तो निघून जाऊ दे, हे सगळं तुम्ही बोलता त्याच्यात ते जळेपर्यंत सगळं निघून जातं. म्हणून 7 दाणे आपण अक्षदा म्हणजे तांदळाची घ्यायची, कापूर घ्यायचा, भीमसेन कापूर घ्यायचा आणि नारळ घ्यायचा. झालं. त्या कापूर जळलेली ते राखून असतो तो संपूर्ण त्या पिवळ्या, जर तुमच्याकडे मोहरी असेल तर उत्तम, नसेल तरी घाबरू नका, ती विभूती घ्यायची आणि आपल्या प्रत्येक घरातलं थोडंसं वरून असं खाली असं लावायचं आणि आपल्या घरात फुंकर मारून टाकायचे. तर बघा वाईट शक्तीचा नाश होतो. 6 अमावस्या करायचे, एका अमावस्याला चालणार नाही. हे सगळे रिझल्ट 6 अमावस्याला करायचे म्हणजे करायचे. त्याच्यानंतर बघा हे झाले की आपण दीप प्रज्वलित करतच असतो. तर दुसऱ्या एक घरात मातीचा दिवा असतो, आपण दिवाळीच्या वेळेस आणत असतो पंती. तर ती पंती घ्यायची, त्या पंतीमध्ये 7 लवंगा टाकायच्या, 1 वेलची टाकायची आणि घराच्या बाहेर मेन प्रवेशद्वाराजवळ दक्षिण दिशेला तोंड करून ती लावायचं वात. मग ते वाऱ्याने विजले तरी परत लावा, घाबरू नका, मी मागं पण सांगितलेलं आहे. तर हे पितरांच्या सेवेसाठी आहे. तर ती वात लावायची आणि येताना लक्ष्मी घरात येणार आहे. अमावस्याला लक्ष्मी गृहप्रवेश करते, लक्ष्मी बाहेर जाते, त्यासाठी त्या लवंगा बघून आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे. झालं. ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करायच्या. कुठलं आणि कसं असतं माहितीये का तुम्हाला, जर वेळ मिळत असेल तर श्रीमद संक्षिप्त भगवत सुद्धा अमावस्याला वाचा किंवा नवनाथ ग्रंथाचे पारायण करा. मोठा ग्रंथ नाही, आपल्या केंद्रात छोटा मिळतो, 1 मेजून 45 मिनिटात वाचन होतं. ह्या गोष्टीने काय होतं, आपल्या घरातील करणी बाधा, वाईट निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, वाईट दोष, वाईट गुण, त्या पित्राचा त्रास, कुणाची नजर कशी लागली असेल ते सगळं निघून जातं आणि घरात बरकत व्हायला चालू होते. तर तुम्ही दिवाळीपर्यंत ह्या 6 अमावस्या होऊन जातात. दिवाळीपासून तुमच्या घरात शुभच होणार आहे. तुम्ही दिवाळीनंतर 100% याचा अनुभव घेताय की नाही बघा. फक्त उद्याच्या अमावस्यापासून 6 अमावस्याला तुम्ही निश्चितच हे प्रयत्न करायचे. आपला व्हिडिओ कुठेतरी सेव्ह करून ठेवा. तुमच्या लक्षात पुढच्या अमावस्याला येत नसेल तर तुम्ही परत पहा आणि जर अमावस्याला न चुकता वळीनं सांगितलेले आहेत, पुढे मागे सेवा करू नका, वळीनं सेवा करा क्रमशः. जशा मी व्हिडिओ सुरुवातीपासून सांगत आले, ह्या सेवा करायच्या. आणि नंतर आपल्या घरातल्या देवघरमध्ये चालूच असतो तो, त्या दीपाला म्हणजे दिव्याला किंवा समईला किंवा आरतीला हळदी कुंकू व्हायचं. 1 लवंग, 1 वेलची त्यातच सोडायची आणि तुमच्याकडे जर कमळगट्ट्याचा मणी असेल तर तोही त्यात सोडायचा आणि आई लक्ष्मीला कायम माझ्या घरात वास कर म्हणून आपण हाक मारायची कळकून. आपल्या कुलदेवतेला सुद्धा हाक मारायची, नमस्कार करायचा. आणि घरात गोडधोडाचं जर केलास अमावस्याला नेहमी करावं. अमावस्याला तुम्ही जर मांसाहार खात असाल तर खाऊ नका, तुम्ही अजूनही घरात वाईट शक्ती धारण करताय. अमावस्याला जर तुम्ही मांसाहार खात असाल तर वाईट शक्तीवर खूप प्रभाव पडतो, कलीचा खूप त्याच्यावर प्रभाव होतो आणि केलेली सेवा पाण्यात जाते. मग म्हणतात ताई रिझल्ट येत नाही किंवा मी करते पण काही दिसत नाही. मग या छोट्याशा कारणामुळे किंवा छोट्याशा गोष्टीमुळे होऊन जातं. 1 दिवस कंट्रोल करा. म्हणजे मांसाहार अमावस्याला कधीही खाऊ नका. पौर्णिमेला जसं खायचं नाही तसं अमावस्यालाही खायचं नाही. न खाणाऱ्यांचा आपल्यासारख्या वारकऱ्यांचा प्रश्नच नाहीये, पण खाणाऱ्यांना मनापासून सांगते, तुमच्या घरावर संकट येत असेल तर तुम्ही अजून ओढवून घेताय, त्यामुळे ते करू नका. सेवा करताना त्या दिवशी घरात गोड करा. नाही काही जमलं तर दूध साखर तरी करून देवीला दाखवा, कारण लक्ष्मी प्रवेश करत असते आणि अलक्ष्मी बाहेर जात असते. तुम्ही अलक्ष्मीला थांबवून ठेवताय, लक्ष्मी मग तिथं थांबत नाही, मग मेन लक्ष्मी बाहेर जाते, अलक्ष्मीच वास करते. मग आपल्या घरात महिनाभर आणि कर्कशा कलह काही ना काही, महिन्याच काही कायमची पिढा मागं लागून घेता, अशा प्रकारे होते. तर निश्चितच याचं तुम्ही छोट्या गोष्टी लक्षात ठेवून छोट्या जर गोष्टीकडे लक्ष देत गेलो तर 100% आपल्याला मोठ्या गोष्टीचा भोग भोगावं लागत नाहीत आणि येणारे दिवस सुखाचे असतात. तर तुमच्या आणि महत्वाचं उद्योगधंदा असतो ना, त्या ठिकाणी सुद्धा नारळ खालून वर उतरायला लावायचा आणि तोही कुठेतरी सोडायचा. नारळ कधी अमावस्याला वाढवायचा नाही, वाढवला की घरात आणि विघ्न आणता. प्रत्येकाला माहित झाले की देव घरात ओळून घ्यायचा आणि नारळ फोडायचा आणि ते खोबरं खायचं. तसं करायचं नाही, नारळ वाढवायचंच नाही, नारळ सोडवायचा. उद्योगधंद्यात सुद्धा खालून वर 7 वेळा उतरायचा आणि कुठे कुणाला त्रास होईल अशा ठिकाणी नाही फेकायचा, ओढ्यात किंवा पाण्यात विसर्जन करून टाका. अशा प्रकारे जर करत राहिला तर तुमच्या उद्योगधंद्यात बरकत होते. घरातील सगळ्या गोष्टी वाईट गोष्टींचा नाश होतो, चांगल्या गोष्टीला प्राधान्य मिळते, लक्ष्मी राहायला चालू होते, आपली हळूहळू बरकत होते. मी म्हणणार नाही एकदम आपण वरच्या पायरीवर जाऊ,
पण आपल्या मार्गातील जसजसे वाईट गोष्टीचा नाश व्हायला लागतो तसतसे चांगल्या गोष्टी उंचावून जायला दिसतात. जसे आपण स्वप्न बघत असतो ते एक 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 पूर्ण व्हायला लागतं. अनुभवाचे बोल, अनुभव घेऊन बघा. खूप सेवा करायला लागतात तेव्हा कुठेतरी मेवा मिळतो. आणि महत्वाचं गोष्टी म्हणजे काय तर आपण अंधश्रद्धेला कुठल्याही खत पाणी घालत नाही. आपली सेवा दत्त महाराजांची, श्रीपाद वल्लभांची, स्वामी समर्थ महाराजांची, नाथपंथांची सेवा आहे. त्यामुळे आपण ज्या काही सेवा असतात त्या आपल्या पॉझिटिव्हिटीने करायच्या असतात आणि निगेटिव्हिटी फेकून द्यायला हेच करायचंय की कापूर जाळायचंय भीमसेन. तेव्हा ती आपल्या मनातली सुद्धा निगेटिव्हिटी निघून जाते. शरीरात नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग राहते. लक्ष्मीचा नाश होतो. लक्ष्मी स्वतःवर सुद्धा राहते. स्वतः पण आपण घरची लक्ष्मीच असतो आणि आपल्या घरी कायमस्वरूपी विष्णू नारायणचा वास राहतो. तर 100% तुम्हाला पटले असेल अशा आशा बाळगते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सर्वांचा दिवस खूप सुखाचा, आनंदाचा जाऊ आणि येणाऱ्या 6 अमावस्याला तुम्ही जसं मी सांगेल तशा जर सेवा केल्या तर संपूर्ण तुमचे वाईट भोग नष्ट हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.